नमस्कार मंडळी. चला तर आज बुधवार आहे, तर आपण आज बुधवार स्पेशल करूया कोलंबी मसाला. त्यासाठी मी इथे कोलंबी स्वच्छ करून घेतली आहे. 4 ते 5 कोकम घेतले आहेत आणि बाकीचं साहित्य सुद्धा घेतलं. एका कढईमध्ये तेल गरम करत ठेवलं. 7 ते 8 कढीपत्त्याची पानं, 2 मोठे कांदे बारीक चिरलेले ॲड करून घेतले तेलावरती. व्यवस्थित कांदा फ्राय झाला, की त्याच्यामध्ये 1 चमचा आलं लसूण पेस्ट, 2 बारीक चिरलेले टोमॅटो हे व्यवस्थित आपल्याला फ्राय करायचे आहे तेलावरती. मसाल्यांमध्ये मी आता हळद, लाल तिखट, गरम मसाला आणि मीठ ॲड केलं. आता हे मसाले व्यवस्थित मिक्स करून झाले, की त्याला तेल सुटेपर्यंत आपल्याला फ्राय करायचे आहेत. थोडंसं आपण पाणी ॲड केलं, म्हणजे जे व्यवस्थित ग्रेव्ही तयार होईल. आता कोळंबी आणि कोकम ॲड केलं आणि मिक्स करून घेतलं. आता ही कोळंबी आपल्याला 5 मिनिटासाठी वाफेवरती शिजवायची आहे झाकण ठेवून. व्यवस्थित कोळंबी अर्धी शिजली ना 5 मिनिटं, की त्यामध्ये मी कांदा खोबऱ्याचं वाटण 2 ते 3 चमचे ॲड केलं. त्याचबरोबर मी आता इथे थोडंसं पाणी जे होतं ते ॲड केलं वाटणाचंच. आता आपल्याला ज्या प्रमाणात पातळ घट्ट हवी असेल ग्रेव्ही त्या प्रमाणात आपण पाणी ॲड करून घ्यायचं. आता परत एकदा झाकण ठेवून 10 मिनिटासाठी आपण कोळंबी शिजवून घ्यायची आहे. अशा पद्धतीने कोळंबीची ग्रेव्ही तर तयार झाली आहे. ही कोळंबी ग्रेव्ही तुम्ही भाकरी, चपाती किंवा भातासोबत सुद्धा खाऊ शकता. अगदी चवीला मस्त लागते. आता वरून मी इथे बारीक चिरलेली कोथिंबीर ॲड केली आणि अशा पद्धतीने आपली मालवणी स्टाईलची कोळंबीची ग्रेव्ही तयार झाली आहे. तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका.